नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत. मी विठ्ठल पाटील. आपण बोलतोय नागपूर रत्नागिरी महामार्गाच्या प्रलंबित विषयावर. खरं तर रत्नागिरी पासून कोल्हापूर, मिरज, सांगली जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यापासून नागपूर पर्यंत हा जो महामार्ग जाणार आहे तो विकास गंगा ठरेल, पण आज मात्र यातना देणारा हा विकास मार्ग आहे की काय अशी परिस्थिती आहे. कोल्हापूर रत्नागिरी या टापूत जे काम सुरू आहे त्या कामाचा आढावा आपण घेतोय, त्या कामाबाबत आपण बोलतोय. रत्नागिरी कोल्हापूर किंवा कोल्हापूर रत्नागिरी या प्रवासात मलकापूर आणि बांबवडे ही शाहूवाडी तालुक्यातील दोन प्रमुख ठिकाणं जे की व्यापारी केंद्र आहेत. या व्यापारी केंद्रांमध्ये इतकी उलाढाल असते, इतकी दुकानं आहेत की खेड्यापासून मोठमोठ्या बिल्डिंगसाठी लागणाऱ्या साहित्यापर्यंत आणि चटणी मिठापासून ते धान्य आणि जे खाण्यासाठी आवश्यक आहे अशा प्रत्येक बाबींसाठी शाहूवाडी तालुक्यातील ही मोठी व्यापारी केंद्र आहेत. बांबवडेच्या आसपास एकूण परिघात किमान 25 ते 30 गावं आहेत की तेथील ग्रामस्थ, तेथील नागरिक, तेथील वाहनधारक या बांबवड्यात खरेदीसाठी किंवा औषधोपचार इतर कामांसाठी येतात. तोच प्रकार मलकापूरच्या बाबतीत आहे. मलकापूर ही तर अगदी ऐतिहासिक इतिहास काळापासून व्यापारपेठ आहे. विशाळगड पंतप्रतिनिधींचं राहण्याचं ठिकाण ते कोकणातील एक प्रमुख व्यापारी पेठ म्हणून मलकापूरला मान्यता आहे. या मलकापूरच्या व्यापारपेठेतून मलकापूरच्या परिघात किमान 15 किलोमीटर पर्यंत जी गावं आहेत, 40 किलोमीटर पर्यंत जी गावं आहेत, अशी 50-60 गावं खरेदीसाठी मलकापूरला येतात. वाड्या, वस्त्या याबरोबर कोकण विभागाला जोडलेली गावं. इतकंच नव्हे तर राजापूर, लांजा या तालुक्यातून सुद्धा खरेदीसाठी येणारी मंडळी आहे. मलकापूरचा बराचसा भाजीपाला हा कोकणात जातो. कोकण हा मलकापूरच्या भाजीपाल्यावर अवलंबून आहे असं म्हटलं तर ती काय अतिशयोक्ती होणार नाही. ही फॅक्ट आहे, ही खरी परिस्थिती आहे. असं असताना हा महामार्ग आज या सर्व व्यापारी वर्गाला आणि ग्राहकांना सुद्धा मरण यातना ठरत आहे. कारण जीव मुठीत घेऊनच मलकापूरला यायचं आणि जीव मुठीत घेऊनच मलकापुरातून बाहेर पडायचं असा प्रकार आहे. मलकापूरच्या वेशीवर म्हणजे येळाणे आणि मलकापूरच्या मध्ये जी शाळी नदी वाहते त्याच्यावर जो पूल आहे तो सुद्धा घोडागाडी आणि बैलगाडी यासाठीच इंग्रजांनी बांधलेला पूल. जी जुळेवाडी खिंडीत परिस्थिती आहे तीच मलकापूरच्या पुलाबाबतची परिस्थिती आहे. या छोट्याशा अरुंद पुलावरून मोठमोठी महाकाय अशी अवजड वाहनं जात आहेत. हीच वाहनं बांबवडे आणि मलकापूर व्यापार पेठेतून जात आहेत. म्हणजे बांबवडेचा बाजार गुरुवारी आणि मलकापूरचा बाजार शुक्रवारी, मध्ये मंगळवारी शाहूवाडीचा सुद्धा साप्ताहिक बाजार असतो. म्हणजे या दिवशी त्या ठिकाणाहून प्रवास करणं म्हणजे किमान अर्धा ते पाऊण तास वाहनांच्या रांगेत थांबणं आणि वेटिंग करणं आणि जेव्हा वाहन पुढे सरकेल त्यावेळी प्रवास करणं असंच आज प्रवासांच्या नशिबी आहे. यामुळे अनेक एसटी बसेस उशिरा सुटतायत, उशिरा पोहोचतायत. ज्या ज्या नौकादार वर्गाला वेळेत पोहोचणं शक्य होत नाही त्यांच्या अडचणी तर अनेक आहेत. शाहूवाडी हे ठिकाण तर तालुक्याचं ठिकाण आहे. या ठिकाणी सर्व सरकारी कार्यालय आहेत आणि या सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांपासून अधिकाऱ्यांपासून ज्यांचं सर्वसामान्यांचं काम असतं त्या सर्वांना वेळेत पोहोचणं शक्य आहे का याचा विचार महामार्ग विकास यंत्रणेनं करण्याची गरज आहे. खरं तर मलकापूर बायपास, जुळेवाडी खिंड आणि बांबवडे बायपास ही कामं प्राधान्यानं व्हायला पाहिजे होती, करायला पाहिजे होती. पण त्यांना प्राधान्य देण्याऐवजी या यंत्रणेनं जिथं जिथं सोपी कामं आहेत, जिथं जिथं रस्ता लवकर तयार करता येईल, ज्या ज्या ठिकाणी कमी वेळेत कमी खर्चात काम होईल अशीच ठिकाणं निवडलेली आहेत. हे एकूण या महामार्गाची पाहणी केल्यानंतर लक्षात येईल. हा जरी टीकेचा विषय असला तरी जर बांबवडे आणि मलकापूर बायपाससाठी कोणत्या अडचणी होत्या, भूसंपादनाच्या अडचणी असतील, पण त्या तर केव्हाच मिटलेल्या आहेत. मग आता जर कामं तुमची गतीनं सुरू आहेत, ज्या शेतकऱ्यांनी भूसंपादनाला किंवा घर संपादनाला विरोध केला तिथे तुम्ही फौज फाटा नेऊन आपली ताकद वापरून ती जागा ताब्यात घेतलेलीच आहे. याचे अनुभव आंबेवाडीच्या लोकांना आहेत, कुटाळवाडीच्या लोकांना आहेत, बांबवडे डोनोलीच्या लोकांना आहेत. इतकंच काय ठमकेवाडी, गोगवे, बैरेवाडी, कोपारडे, पेरीड त्या अगदी आंब्यापर्यंत जी गावं आहेत त्या सर्वांना अनुभव आहेत की ज्यांनी विरोध केला त्यांचा विरोध मोडून काढला, तुम्ही भूसंपादन केलं. मग कामं वेळेत का होत नाहीत, कामं का थांबली? शेतकऱ्यांचे पैसे तुम्ही दिले ही जमेची बाजू आहे, बाजारभावापेक्षा तुम्ही दाम चांगलं दिलं ही जमेची बाजू आहे, पण काम पूर्ण का होत नाही ही मात्र कोणती बाजू समजायची? लोकांच्या अडचणी लक्षात का घेतल्या जात नाहीत, वाहनधारकांच्या अडचणी लक्षात का घेतल्या जात नाहीत हे सुद्धा पाहिलं पाहिजे आणि संबंधित यंत्रणेनं गतीनं काम पूर्ण केलं पाहिजे. महत्त्वाचं आहे. विशेषतः मलकापूरचा बाह्य वळण रस्ता म्हणजे मलकापूरच्या बाहेरून जो महामार्ग येतोय तो, जुळेवाडी खिंडीचा आणि बांबवड्यातून जो रस्ता बाहेरून येतोय तो,
तातडीनं पूर्ण करणं खरोखरच गरजेचं आहे. नितीन गडकरींनी जर या परिसराची पाहणी केली, अगदी हवाई पाहणी केली, तरी या भागातील लोकांना आनंद होईल. जो जो या महामार्गाचा वापर करतोय तो प्रत्येक जण कोल्हापूर जिल्ह्यातील, सांगली जिल्ह्यातील, रत्नागिरी जिल्ह्यातील असो, अगर राज्यातील परराज्यातील असो, त्यांना या बांबोडे, मलकापूर, जुळेवाडी, खिंडे, चिंचोळ्या रस्त्यातून प्रवास कसा करावा लागतोय याची पाहणी सुद्धा हवाई पाहणी जरी केली तरी लोकांना आनंद होईल. आणि जर या तिन्ही ठिकाणची कामं तातडीनं गतीनं पूर्ण केली तरच हा महामार्ग विकासाची धमनी जीवनदायी आहे असं लोकांना खरोखर वाटेल. कारण ज्यासाठी तुम्ही महामार्ग बनवताय, ज्या ठिकाणी वाहनांची कोंडी होते, ज्या ठिकाणी अपघातांचं प्रमाण जास्त आहे, ते दूर करण्यासाठी तुम्ही महामार्ग विकसित करताय. विकासासाठी महामार्गाचं काम सुरू आहे, त्याला गती तितकीच देणं गरजेचं आहे. विकास सुद्धा झपाट्यानं झाला तरच त्या विकासाला अर्थ असतो, लोकांना फायदा असतो. व्यापारी, उद्योजक, शेतकरी, सर्वसामान्य, नोकरदार या सर्वांना फायदा होईल. पण आजच्या घडीला मात्र प्रचंड त्रास आहे, तो कमी करणं गरजेचं आहे. जाता जाता एकच सांगतो, कोल्हापूरचे आमदार राजेश क्षीरसागर जे राज्य नियोजन मंडळाचे प्रमुख आहेत, जे मित्रा संस्थेचे प्रमुख आहेत, त्यांनी शक्तीपीठ महामार्ग होण्यासाठी आपली बाजू ठामपणे मांडत आहेत. शक्तीपीठ महामार्गाच्या बाजूने ते गळा काढत आहेत. आज ते जरी कोल्हापूरचे आमदार असले तरी राज्यातील 2 संस्थांचे प्रमुख आहेत. म्हणून त्यांनी कधीतरी या महामार्गावरून प्रवास करावा आणि त्या यंत्रणेचा गळा धरावा अशी अपेक्षा या भागातील लोकांची आहे. कारण क्षीरसागर जरी कोल्हापूरचे आमदार असले तरी त्यांचे पै पाहुणे पन्हाळा, शाहूवाडी, रत्नागिरीपर्यंत आहेत. त्यांची मित्रमंडळी पन्हाळा, शाहूवाडी, रत्नागिरीपर्यंत आहेत. त्यांच्याकडे त्यांचं जाणं येणं होतं, पण ते कधीतरी अभावानं अपवादात्मक होत असेल. पण खास या महामार्गाची पाहणी करण्यासाठी म्हणून क्षीरसागर यांनी एकदा दौरा काढावा, संबंधित यंत्रणेच्या जबाबदार अधिकाऱ्यांना सोबत घ्यावं आणि काही लोकप्रतिनिधी आणि इतर घटकांना, प्रसिद्धी माध्यमातील घटकांना एकत्र घ्यावं. आणि हा रस्ता का रेंगाळलेला आहे, या रस्त्याचं काम का लवकर गतीनं पूर्ण होत नाही, विशेषतः बांबोडे, जुळेवाडी, खिंड, मलकापूर या जे अत्यंत गरजेच्या विकासाचं काम आहे ते का पूर्ण लवकर होत नाही याची माहिती क्षीरसागर यांनी घ्यावी आणि सरकारकडे हे गारानं मांडावं. संबंधित यंत्रणेला तशा सूचना द्याव्यात. अशीच या महामार्गालगतच्या सर्व गावातील या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या तमाम वाहनधारकांची अपेक्षा आहे. धन्यवाद. असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.